हे मित्रांनो का आईने चिंबावलंय इथं. मी नको म्हणलं ना, आईने चिंबावलंय. कुठे बघू. हा ओके तर ह्याला बरी एवढं मनी घ्यायला तर किती पैसे लागते. बरी ही पोकाळ आहे ऐका ना. मी नको म्हणलं होतं तरी तू पोकाळ घ्यायला ही केला चिंबावला आणि मी चिंबावला. तर नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. सकाळी 6:30ला उठलो होतो. आत्ता वाजलेत 9 आणि हा जो पण ब्लॉग अपलोड नव्हता होत. मग मी काय केलं माहिती का, पप्पाच्या मोबाईलमध्ये ब्लॉग सोडला, मग ह्याच्यावरून अपलोड केला. आत्ताशी पुढं अपलोड झालाय. घरात हाय असं हातरून काढायचं पडले. मित्रांनो आजच्याला गेले नाश्त्याला उपीट. आई इकडं डावावरती इकडे डिंगऱ्याची भाजी केली आहे. डिंगऱ्याची भाजी तर आजच्याला फर्स्ट टाईमच इकडं आल्या. आणि इकडं टमाट्याची चटणी. टमाट्याची चटणी एवढी फेंट का झाली आहे. अरे हिरव्या मिरचीतली ती, लाल मिरचीतली नाही. तर मित्रांनो फायनली नाश्ता करून झालाय. झोपलं होतं परत उठल्यास डिंगऱ्याची भाजी केली आहे. डिंगऱ्याची जरा बाहेर जाऊन फिरून या. रियांश आलाय. रियांश बरं अजिबात बोलणार नाही. कारण काय ना, मी आत्याशीतून आलतो ना आणि रियांशला जवळ बोलावलं होतं. रियांश अजिबात आला बिलकुल, पण मला ओळख नाही दिली. त्या रियांशला पण आजच्याला दिवसभरात काहीच ओळख नाही दिला. मित्रांनो रियांशीना काका काका म्हणतोय, पण मी अजिबात ओळख देत नाही त्याला आजच्याला पूर्ण दिवस इग्नोर करणार. काय ओळख नाही धावणार. रियांशला एवढा इग्नोर केला का नाही मित्रांनो, तेव्हा ते पप्पालाच नाव सांगितलं. म्हणलं जा माझं नाव आहे ना, मम्मीला नाव सांगायला गेलाय. आईला म्हणतोय काका मला असा करतोय तसा करतोय. त्याला आजच्याला दिवसभर पूर्ण इग्नोर करणार. त्याला आजच्याला आहे ना दिवसभर काहीच बोलणार नाही. चिकू पिकलं पण होय. चला आई त्याला बळच खायला देते, नाही खायचा तर त्याला इग्नोर करतात. नको त्याला लाडी गोडी लावू दे. जाऊ चल पळ गा रे. गप्प कर. का वाटतोय मला ते चक्कर आत काकाला बुक्की आउट करे. काय काय म्हणते? मला नाही माहिती बाई, मी नाही बोलत एका जणात. काय 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 दाखवतो? गेला घरी काहीतरी आणायला. काय सांडले काय माहिती, काळं काळं. आईला विचारायला हे काय सांडले आई. अख्खी मिसरी सांडून गेली. मिसरी नेमकी पाण्यात सांडली आणि नेमकं जाडून घेताना सगळं रेळ वाढलं. पहिलं फडक्याने पुसून घ्यायला लागणार, नाही तर सगळ्या फरशीवरची मिसरी होईल. मित्रांनो मिसरी पुसल्यावर फडकं कसले खराब झाले. असं वाटतं चहाची बुकणी पुसली, पण हे नाही. चहाची बुकणी नाही, तोंडात लावायचं दात म्हणजे, दाताला लावायचं दंत म्हणजे नाही. आई निघाले वावरात. 10 दिवस झाला असते वाल नाही तोडली. आता मी गाडी येऊन बसले आणि आई तिथं गप्पा मारत बसली. आई चल ना. आजच्याला वाल तोडायचा मूडच नाही. हात पायला लय गोळ आले असेल, पण आई काय ऐकतच नाही. तर मित्रांनो फायनली वावरात पोचले. आई गाडीवर कशी बसली होती. सरळ बघायचं सोडून आहे ना, आई माझ्याकडे बघते असं पुढचा रस्ता बसते. आईला मी किती वेळा सांगितलंय सरळ बसत नाही. आईचं बस नाही ना असलं क्वालिटी आहे ना, मला आवडत. आपण बी पुढं बघते ना, आपल्यावर बी पुढं बघते. आहे बघायला इकडं आली रोडला. या पपया आईने बघितलंच नाही आणि आईने अचानक बघितलंच म्हणते एवढ्या पपया लागल्या तो. आम्हाला माहिती होतं इथं पपया आहे, फक्त आईला सोडून. मित्रांनो आता नवीन पालवी फुटली ना. काय निळून कटाळली. हा आत्याची तर आहे ना, आम्हाला दिवस जात नव्हता. आता इथं आम्हाला 11 वाजले जातात आणि नवीन पालवी फुटली ना असं गुतत आहे. आणि डायरेक्ट तोडून काढायचं येईल थडात थडात. मित्रांनो आपल्या वावरात उंबराचं झाड उगवले. पक्ष्यांनी बिया खाल्ल्या असत्या. आई आपल्या वावरात उंबराचं झाड उगवले. उंबराचं आहे का पिंपळाचं आहे ना बघ. आई म्हणते आजच्याला लय गरम होते. उन्हाळा तर चालू व्हायचा आहे. अजून उन्हाळ्यात तर वाल तोडायला पारच माज मोडणार आहे आपला. मोठे मोठे गार केले गंमत मध्ये. झाडे आहे ते उंबराचं आहे ना.
उपटू का? अगं ती पूजा करून काढायला लागेल परत. मग मोठं झाल्यावर पूजा करून काढायला लागतं. बारीक आहे तूच उपटावतो. चलो अनबॉयसा माफ करा गुरुदत्त महाराज. मोठं झाल्यावर अभिषेक करायला लागला असता वावरात. उन्हाळ्याला डेंजर आई ते गरम होते. आत्ताच माझं पाणी मारायला चालू झाले. गेलं पाणी मारावं तोंडावर. अरे लय गरम होते आहे मला. ह्याच्यावर आता लाल मावा झालेला आहे थोडा. लय चावते. उन्हाळ्यात तर मला सण पण नाही होत तुला तर माहिती. मग काय करायचं वाया लावून तोडायचं काय. आई म्हणते मी ना उन्हाळ्यात येणारच नाही. अजून चांगला तावा टाकला असताना मित्रांनो वाल सगळा लाल पुळी गळून गेला असता. पप्पा म्हणले चला द्या पाणी. तर मित्रांनो जेवायला सुट्टी केली आणि आईने एक चपाती आणल्या म्हणजे 2 चपात्या आणल्या. 2 चपात्यात काय होणार. मी आणलं आपलं व्हायकाव. व्हायकाव कायचं माहिती ना तोडायचं ते. एक तर मी आधीच म्हणलं होतं आईला का मी जीवन आले मग नको. आईच असंच असतं काय झालं की धर माझ्यातलं आणि धर माझ्यातलं लगेच सगळं धरायच्यात दे. डिंगऱ्याची भाजी जेवायला आणले. डिंगऱ्याची भाजी आणि टमाट्याची चटणी. काय 1100 गुणिले 26. 1100 गुणिले 26. ही 2 मणी आहे ना 1400 रुपये. ते 125 बायांना दिलेत ना. आईला पण दिले. आई जेवाय बसली. 700 रुपयाला एक किलो. हा मग 700 रुपयाला 1 मणी. एवढं सोनं महाग झालंय. 2 मणीच एवढं 1400 वाटते का. तर चिंबन पण दाबले आहे का ना. पोकळ असते ना नको डायरेक्ट ही होईन. 35,000 26 मणी घेतले. 26 जवळजवळ 1 हे झाला असता घंटन तयार झाला असता आहे का नाही. हे मित्रांनो का आईने चिंबावलंय. इथं मी नको म्हणलं ना आईने चिंबावलंय. कुठे बघू. हा ओके तर ह्याला बरं एवढं मनी गेलं तर किती पैसे लागते. बरं हे पोकळ आहे ऐका नको. मी नको म्हणलं होतं तरी तू पोकळ घ्यायला ही केला चिंबावला. आणि मी चिंबावला असता तर म्हणले असते हा कशाला चिंबावला. मित्रांनो फायनली वाल तोडून झाली. आता मी नाही निघाले घरी. आई बसताना बघाय पाहिजे ना तुम्ही. लय डेंजर बसते. A few moments later. तर मित्रांनो आता टाइम झालाय 7:02. वावरातून आलून डायरेक्ट झोपला. आईला म्हणलं होतं आजच्याला वाल नाही तोडायला. असलं हातपायला गोळा आलेत का नाही. बाहेर आता अंधार पडलाय 7 वाजलेत. आई गेली इथल्या घराजवळच्या वावरातून आई मेथी काढली. आई गेली मेथी काय चहाला. आई पण आली. आई कशी गेली आज भाजी. 20 रुपये. आणि मार्केटला काय. मार्केटला काय माहिती आता उद्या गेलं पण घेऊन टाकायचं. फुलं आले त्याला 10-15 आपण उद्या होय. मित्रांनो जेवायला बसलोय. केलंय कुरडई कांदा. आपल्याला कुरडई कांदा नाही आवडत. आपण खाणार चटणी आणि शेवगेच कालवण पण केले आहे. चपाती दे. मिरचीच घेतली आहे नुसती. शेवगेच कालवण घे की. शेवगाच कालून सकाळ राहिलं तर चालून. मित्रांनो नवीन कुत्रा आलंय आमच्या घरी. हाड म्हणलं तरी जाय हाड. कसलं नाही कुणाला माहिती. मित्रांनो आपला काळा होता ना ते घरी यायचा. तो काळा मिळालाय. तर काळ्यासारखंच होतं पण काळ्याची थोडी तब्येत होतो. एवढं डायरेक्ट आहे ना रेसर कुत्रं असतात का नाही तसं कुत्रं येते. मित्रांनो तुमच्या बऱ्याच जणांचं आहे ना मला मेसेज येतात पण ते मेसेज आहे ना ओपनच होत नाही. त्याच्यामुळे मला रिप्लाय पण देता येत नाही. आणि मोबाईल जरी उघडला का नाही. आता उन्हाळा चालू झाला असला तापतो का नाही मोबाईल चालतच नाही. सकाळी मी उशिरा लवकर लागलो होतो व्हिडिओ एडिट करायला. उशीर झाला. त्याच्यामुळे असं समजू नका की तुमच्या मेसेजला रिप्लाय देत नाही. बघिततो मी पण रिप्लाय द्यायच्या वेळेस काय वेळेस मोबाईल आहे ना बॅक येतो. त्याच्यामुळे एवढं गैरसमज करू नका. आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. गुड नाईट.